हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा काढताना अनेक जण एक खूप मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना भविष्यात जर काही कारणाने हॉस्पिटलची वारी करावी लागली तर एक खूप मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं। ही खूप मोठी अडचण म्हणजे इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीचा इन्शुरन्सचा दावा किंवा क्लेम नाकारते, म्हणजेच त्यांना हॉस्पिटलचं बिल स्वतःच भरावं लागतं। पण असं का होतं? याचं एक प्रमुख कारण म्हणजे अनेक जण इन्शुरन्स काढताना जी माहिती इन्शुरन्स कंपनीला द्यायची असते ती चुकीची तरी देतात किंवा अर्धवट तरी देतात। उदाहरणार्थ, जर संबंधित विमाधारकाला उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित काही त्रास असतील तर ती माहिती ते लपवून तरी ठेवतात किंवा सांगत तरी नाहीत किंवा अर्धवट तरी देतात। ही माहिती खरं तर संबंधित विमाधारकांनी विमा कंपनीला योग्य प्रकारे समजावून सांगितली पाहिजे, पण ही माहिती दिल्याने विम्याचं संरक्षण लगेच मिळणार नाही, काही वर्षांनंतर मिळेल किंवा जास्त प्रीमियम भरायला लागेल या भीतीने अनेक विमाधारक ही माहिती विमा कंपनीपासून लपवतात। पण हीच खूप मोठी चूक विमाधारक करतात, कारण समजा काही कारणाने विमाधारकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं तर त्यांचा इन्शुरन्स क्लेम पास करण्यापूर्वी विमा कंपनी त्यांचे सगळे रिपोर्ट्स तपासते। त्या रिपोर्ट्समध्ये विमाधारकाची सगळी हिस्ट्री विमा कंपनीला मिळते। हिस्ट्री म्हणजे काय असतं तर विमाधारकाचे गेल्या काही वर्षांचे सगळे रिपोर्ट्स विमा कंपनीला मिळतात। यामध्ये त्यांना असं स्पष्ट दिसून येतं की विमाधारकाला गेल्या काही वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे उच्च रक्तदाब असेल किंवा हृदयाशी संबंधित काही त्रास असेल किंवा इतर काही त्रास असतील तर ते किती वर्षांपासून आहे, त्याचा प्रभाव त्यांचा किती वर्षांपासून आहे, अशा प्रकारची माहिती त्यांना त्या हिस्ट्रीमध्ये समजते। आणि विमाधारकांनी विमा कंपनीला दिलेली माहिती आणि हॉस्पिटलमधून त्यांना मिळालेली माहिती यामध्ये तफावत आढळली तर विमा कंपनीला विमाधारकाचा क्लेम नाकारण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि ते क्लेम नाकारतात सुद्धा। त्यामुळे जेव्हा तुम्ही विमा कंपनीकडून विमा म्हणजे इन्शुरन्स घ्याल तेव्हा विमा कंपनीला तुमची सगळी खरी माहिती द्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात हा प्रॉब्लेम येणार नाही। आणि जर तुम्ही आधीच विमा काढलेला असेल आणि अशा प्रकारे चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली असेल तर लवकरात लवकर ही माहिती विमा कंपनीला द्या किंवा अपडेट करा, म्हणजे दुर्दैवाने काही कारणांनी भविष्यात तुम्हाला हॉस्पिटलची वारी करावी लागली तर निदान या कारणासाठी तरी विमा कंपनी तुमचा विम्याचा क्लेम किंवा दावा नाकारू शकणार।